कीर्तनकार असून दारू पिणाऱ्याच्या बायकोच्या पायी नतमस्तक होतो त्याचं कारण कारण आमच्यासारख्याच्या बायका जे अध्यात्मात निपुण असतात, निपुण म्हणजे जे अध्यात्माच्या ज्याला टच असतो, निपुण कोणीच नाही. बाबासाहेब सांगतात की आयुष्यभर जरी कोणतं शिक्षण गेलं तर ज्ञान सागराच्या गुडघ्याभर पाण्यातच तुम्ही जाऊ शकता. पूर्ण अंग ज्ञानानं तुमचं ओलं होत नाही. आणि जेवढं ज्ञान झालं तेवढं आचरण केलं पाहिजे महाराज. आता विषय असा आहे की चांगल्याचा कोणीही संसार करेल, कोणती माऊली करेल, पण दारुड्याचा जी माऊली संसार करते तिच्या पायी मी नतमस्तक होतो. कारण बऱ्याच माऊल्यांनी केलं आतापर्यंत, तरी इथून पुढे सांगता येत नाही. कारण आमच्या सारख्याचा नियम असतो की आलिया भोगाशी असावी सादर, जे केलं ते खायचं. नाम घेता ग्रासो ग्रासी तो नर जेवूनही उपवासी. म्हणून आम्ही घासा परत श्रीकृष्ण अर्पण घास करतो. आणि जो माणूस प्रत्येक घास कृष्ण अर्पण करतो तो माणूस त्याला उपासच घडतो. म्हणून आम्ही कांदा, लिंबू, चटणी, टमाटर, बीट, काकडी, ठेसा कधीच मागत नाही. त्याचं कारण काय की आलिया भोगाशी असावे सादर, जे आपल्याला मिळालं आपल्या तकदीरान मिळालं. म्हणून आमच्या बायकोला वाटतंय, आमची बायको कोणाला विचारती मीठ भाजीत कमी आहे का जास्त आहे पाहुण्याला, कारण तिला वाटतंय घरचं येडं हे काही ध्यानावर नाही. म्हणून ती पाहुण्याला विचार, आमचा फायदा घेतला जातो. मी खरं सांगतो ना, चांगल्या माणसाचा बायको फायदा घेते हे नक्की आहे. पण दारू पिणाऱ्याची बायको ही नालायक अवलाद, पिणारी अवलाद रातचं जेवण याच्या पुढे येते. 9 वाजता येते, बाबासाहेबाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मंदात लोळती आणि त्याला व्याख्यान सांगते. तुमचे जरी चबुत्रे बनले, तुमचे जरी गाव परत पुतळे झाले, तुम्ही जरी स्वराज्याची स्थापना केली, तुम्ही जरी विश्वरत्न आहात, तरी माझ्यासारखा चमत्कार तुम्ही करू शकत नाही. उकंड्यावर लोळायचा. आणि मग नराधन भाषण ठोकल्याच्या नंतर 11 वाजता घरी जातो. घरी गेल्यानंतर ह्यो नार्या काय करतो, इमली तटकन उठती. इमली म्हणती बाई ते आले. इमली तटकन 11 वाजता उठती आणि तिथून पुढे ते मास्कण शिजवलं जातं. ह्यो नार्या 12 वाजता जेवतो, पायठ 10 वाजता उठतो. ही रिअल कंडिशन आहे, ही रिअल. पण ही माऊली त्याचा सुखाने संसार करते. आम्ही विनोद करतो, पण ज्या वेळेस 55-60 वर्षाचा माणूस आमच्या विनोदाला हसत नाही त्यावेळेस मला वाटतं